सर्वांना नवरात्रीच्या खूप छान शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की नवरात्रीत मी प्रत्येक रंगाचा वेगवेगळा लुक दाखवणार आहे. तर असेच आपण लुक बघणार आहोत. सगळ्यात आधी खूप महत्वाची गोष्ट, सगळ्यांना सुंदर दिसायला आवडतंच, पण सौंदर्य हे फक्त बाह्य नसून आंतरिक सौंदर्य नेहमीच वरचढ असतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपला मंत्र काय आहे? माझं मन, माझे विचार, माझी बुद्धी आणि माझं वागणं खूप छान आहे, त्याच्यामुळे मी जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती आहे, हा आत्मविश्वास कायम ठेवायचा. यस. तर मैत्रिणींनो, आजचा रंग आहे पिवळी पिवळी हळद लागली, भरला हिरवा चुडा, वधूला जरी झालीस ग तू, सांगे हा चौघडा. अर्थात पिवळा. तर मैत्रिणींनो, पिवळा रंग हा चैतन्याचं, मांगल्याचं, ऊर्जेचं आणि उत्साहाचं प्रतीक आहे. घरातली स्त्री, मग ती नोकरी करणारी असू दे किंवा नोकरी न करणारी असू दे, ती घराचा मुख्य केंद्रबिंदू असते. तर आज आपण बघणार आहोत होममेकर, ऑफिस किंवा कॉलेज ते गरबा लुक. काय म्हणता मैत्रिणींनो? तुम्ही खूप बिझी आहे, नंतर बोलू नक्की. तर मैत्रिणींनो, हा खास लुक मी घेऊन आली आहे आपल्या मैत्रिणींसाठी ज्या नोकरी करत नाहीत. पण एक लक्षात ठेवा मैत्रिणींनो, तुम्ही नोकरी करत नाही, पण तुम्ही खूप महत्वाचा जॉब करताय 24/7. त्यामुळे नेहमी आत्मविश्वासाने वावरायचं. तुम्ही मुख्य कणा आहात घराचा, लक्षात ठेवायचं. तर हा लुक मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. म्हणजे बघा, ह्या लुकला मी नाव दिले डोरलं लुक. बघा काय सुंदर डोरलं आहे. आणि असा एखादा दागिना घरात असलं तरी घालायचा छानपैकी, मस्तपैकी रेडी व्हायचं आणि नवरात्र एन्जॉय करायची. तर मैत्रिणींनो, तुम्ही कॉलेज गोईंग असाल किंवा ऑफिसमध्ये वेस्टर्न कपडे घालत असाल तर हा लुक नक्की ट्राय करून बघा. हे बघा, हे पेंडंट असे छोटेसे कानातले, आणि केसांचं तुम्हाला काय हवं ते तुमच्या आवडीप्रमाणे करा. माझे केस थोडे शॉर्ट आहेत, त्यामुळे मी नेहमी असा मेसी लुक मला आवडतो. दुसरं एखादं सिंपल असेल ते घालू शकताय. आणि हे बघा, माझ्याकडे बाजूबंद आहे. तर प्रत्येक वेळेला काय सगळं घालून जायची गरज नाही. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये वगैरे फोटो काढाल किंवा ऑफिसमध्ये पण आपण जेव्हा फोटो काढतो तेव्हा पर्समध्ये हे कॅरी करायचं, पटकन लावायचं आणि फोटो काढायचे. थोड्याशा ह्या ट्रिक्स शिकायलाच पाहिजेत ना आपल्याला. मैत्रिणींनो, अशी नाजूकशी ज्वेलरी घालून येलो कलर तुम्ही अगदी आरामात कॅरी करू शकता ऑफिसमध्ये. सौम्य पद्धतीने रेडी व्हायचं. ही माझी साडी थोडी डार्क आहे, पण तुम्ही थोडीशी लाईट निवडू शकताय. तर मैत्रिणींनो, तुमच्या ऑफिसमध्ये असा फॉर्मल ड्रेस कोड असेल आणि सणासुदीला असं सौम्य पद्धतीने रेडी होऊन जातो आपण, तर तेव्हा कॉटनची साडी ही थोडी जास्त डार्क आहे, पण आता मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे जे काही अवेलेबल असेल आहे ते मी वापरते. तर सौम्य रंगाची साडी, त्याच्यावर बघा मी आता हे सूर्याचं मगाचंच पेंडंट घातलंय, छान असे छोटेसे कानातले, कडं, वॉच, आणि मगाशी सांगितलेल्या ट्रिकप्रमाणे थोडंसं ज्वेलरी अशी पर्समध्ये घेऊन जायची. जेव्हा तुम्ही फोटो वगैरे काढता मैत्रिणींसोबत, तेव्हा आता सपोज हा कमरपट्टा आहे तो लावू शकताय, किंवा मगाशी मी जो बाजूबंद दाखवला तो वेळेवर लावून फोटो काढू शकताय, कारण आपण हे सगळं घालून जाऊ शकत नाही. आणि ह्याऐवजी हे पण तुम्ही घालू शकताय. बघा छान आहे ना. तर अशा पद्धतीने तुम्ही एक तुमचं ऑफिसचा फॉर्मल लुक पण आणि मग सणासुदीचा आनंद सुद्धा असं कॉम्बिनेशन करू शकता. तर मैत्रिणींनो, काही ऑफिसेसमध्ये सणासुदीला थोडं नटून थटून जातात सगळ्या. त्यामुळे तुम्ही सुद्धा असा वेगळ्या पद्धतीने पदर घेऊन एखादा छानसा दागिना सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून असा ऑफिस लुक नक्कीच करू शकताय. तर मैत्रिणींनो, काही ऑफिसमध्ये अगदी फॅमिलीसारखं वातावरण असतं.
मग त्यावेळेला थोडंसं नटून थटून जातात सगळेजण. तर असं असेल तर बघा, इथे मी हा नेकलेस घातलाय आणि कानामध्ये जरा थोडेसे मोठे, अगदी हेवी नाही पण थोडं डिफरंट लुक देणारे असे घातलेत. आणि इथे पण ट्रिक आहे की असा बघा कमरपट्टा कॅरी करायचा पर्समध्ये आणि फोटो जेव्हा काढाल ना मैत्रिणींसोबत तेव्हा पटकन घालायचा. मैत्रिणींनो, त्याच साडीवर हा बांधणी कुर्ता आणि हेवी ज्वेलरी घालून तुम्ही मस्त असा हा गरबा लुक तयार करू शकता. बघा किती छान आणि वेगळा वाटतोय ना. मी अशा पद्धतीने पदर घेतलाय. तुम्ही आणखीन वेगळं काहीतरी ड्रेपिंग करून बघा. तर मैत्रिणींनो, दिवसभर आपण बिझी असतो, पण रात्री जर दांडिया वगैरे खेळणार असू तर असा हेवी लुक करून बघा, तीच साडी छान लुक आला ना. आता मी अशा पद्धतीने नेसलीये, तुम्ही आणखीन वेगळी स्टाईल करू शकताय, पण एकच साडी डिफरंट डिफरंट स्टाईल होतात ना. आपण आपला हा लुक क्रिएट करणार आहोत, त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण एलिमेंट आपण नेहमी घालायचा, मगच आपण लाखात एक दिसणार. आणि या प्रत्येक लुक बरोबर मैत्रिणींनो, चेहऱ्यावर एक मस्त स्माइल ठेवायचं. ते स्माइल तुमच्या लुक मध्ये चार छांदच लावणार आहे. तर पिवळा रंग मनाला खूप प्रसन्न, खूप सकारात्मक ऊर्जा देतो. खूप उत्साही असा हा रंग आहे. त्याच्यामुळे ही सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये पूर्ण अशी भरून घ्यायची. आणि आपण किती सक्षम आहोत, आपण क्षुल्लक छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करत नाही, आपण किती परिपक्व आहोत हे नेहमी दाखवून द्यायचं. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जे कोणी असतील त्या सगळ्यांबरोबर ही सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त शेअर करा. स्वतःचा आणि इतरांचा नेहमी चांगलाच विचार करा आणि ही नवरात्र मस्त सेलिब्रेट करा. तर मैत्रिणींनो, पुढच्या भागात आपण भेटणार आहोत दुसरा रंग घेऊन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तर नक्की सबस्क्राईब करा.